आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ईश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगात मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। त्या निमित्तानं आपल्या सर्व भारतीय नागरिकांना मी पहिल्यांदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या संपूर्ण समाज व्यवस्थेचा अभ्यास करून, जाती व्यवस्थेचा अभ्यास करून, धार्मिक व्यवस्थेचा अभ्यास करून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, सर्व समावेशक, सर्वांना न्याय देणारी भारतीय राज्यघटना निर्माण केली। बाबासाहेबांनी त्यासाठी अपार कष्ट सोसले, मोठा त्याग केला आणि अशा स्थितीमध्ये ही घटना तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी जगातलं सगळ्यात सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान या देशाला बहाल केलेलं आहे। मात्र हे राबवणारे जर नीट त्यांनी राबवलं नाही तर हे संविधान कुचकामी ठरेल, अशा प्रकारचे संकेत बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी व्यक्त केले होते। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत। गरीब या देशामध्ये अधिक गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला आहे। मुठभर लोकांकडे संपत्ती जमा होत आहे। जवळपास या 75 वर्षामध्ये 7.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आदिवासी बांधवांची लहान लहान मुले कुपोषणाने मरत आहेत। या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, अंधश्रद्धा वाढत आहे, बोगस आणि खोटारड्या बुवा बाबांची या ठिकाणी मांडियाळी उभी राहत आहे। या ठिकाणी मागच्या 75 वर्षाच्या संविधान कार्यखंडामध्ये खरं तर जातीय अस्मिता, जातीय संघर्ष कमी व्हायला हवे, धार्मिक अस्मिता, धार्मिक संघर्ष कमी व्हायला हवे। मात्र जशी जशी आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत चाललेले आहेत तसे तसे जातीय द्वेषाचे प्रकार अनेक प्रकारे उघड होत आहेत। धार्मिक द्वेषाचे आणि अशांततेचे प्रकार अनेक या ठिकाणी वाढताना दिसत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी भारतीय संविधानाची जनजागृती करणे, भारतीय संविधानाची तत्व भारतीय नागरिकांच्या पर्यंत, तळागाळापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासारखा आहे। आणि म्हणून आमच्या सारख्या शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढच्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे विचार तळागाळातील भारतीय नागरिकांपर्यंत, महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत, आपल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि ते रुजवणे। तसेच आम्ही भारताचे लोक हे जे काय संविधान आहे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ओतप्रोत भरलेला आहे, सगळ्यांना त्यातून न्याय मिळणार आहे, त्या संविधानाच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे, लोकांना त्याची संपूर्ण माहिती होणे, त्या संविधानाला जो कमकुवत करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत त्याच्या विरोधात वेळच्या वेळी आवाज उठवणे, या माध्यमातून पुढच्या काळात काम करणे, हेच खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल। पुढच्या काळात एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून, एक शिवरायांचा अनुयायी म्हणून पुढच्या काळात हे काम आम्ही करण्याचा या ठिकाणी आजच्या पवित्र दिनी संकल्प सोडत आहोत। आणि याच ठिकाणी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि भारत मातेच्या सर्व सुपुत्रांना, भारतीय नागरिकांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।